सांगली येथे 17 जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान भव्य दिव्य रामकथेचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये मनोहर काका सारडा यांनी दिली। या कथेचं कथा वाचन समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा हजेरी लागणार आहे, अशी माहिती मनोहर काका सारडा यांनी दिली आहे। या प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक मनोहर काका सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश दादा पाटील, नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई, विश्वासराव गवळी, राहुल ढोपे पाटील, अनिल मानधना, लक्ष्मीकांत सारडा, हार्दिक सारडा, ओमप्रकाश, आरबी पाटील, गोपाळ बजाज, पापालाल सारडा, पंडितराव पाटील, रावसाहेब पाटील, कर्मवीर पतसंस्था चेअरमन मोहन जंगम, रामनिवास बजाज, शीतलनाथ पाटील, विजय संकपाळ, प्रमोद लाड, महेश माळी, प्रमोद भोकरे, उल्हास शिपरे, कुबेर शेटबाळे, प्रकाश पाटील, गोपाळ बजाज आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आपल्या सांगली शहरामध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये 2 वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम श्रीराम कथेचा केला होता, तसाच कार्यक्रम श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला तयारीत आहोत। या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे। इतर रोजच्या रोज 11 दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तनकारांना आपण बोलवलेलं आहे। त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी 7:30 ते 9:30 कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे। रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या 250 मुलांच्या कारणाने या मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे। या कार्यक्रमाकरता खास 22 जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। 100% ते यायच्या आपल्याबरोबर होकार दिलेला आहे, ते येणार देखील आहेत। त्याचबरोबर आपल्या या सांगलीतील दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचक्रोशीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा। 17 जानेवारी ते 27 जानेवारी या 11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी 17 तारखेला ध्वजारोहण होणार, 18 तारखेला कलश यात्रा निघून कथेला प्रारंभ होणार, 20, 22 आणि 24ला रामजन्म, रामविवाह आणि रामराज्याभिषेक असे कार्यक्रम होणार। शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार। दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये साधारण 20, 25, 30 हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे। सर्व भाविकांनी ह्याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना ह्याचा लाभ मिळेल।